ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 5व्या दिवसाचं गणेश विसर्जन झाल्यानंतर आता 7व्या दिवशी आणि 10व्या दिवसाचं विसर्जनासाठी आता महापालिका सज्ज झालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही हे हत्ती डोह आहे, हा हत्ती डोह म्हणून पांझरा नदी किनारी असलेला हा भाग आहे आणि या ठिकाणी मोठ्या मूर्त्या या ठिकाणी विसर्जित केल्या जात असतात। या ठिकाणी महापालिकेच्या वतीने आता स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण पांझरा नदीच्या तीरावर 11 ठिकाणी या ठिकाणी विसर्जन या ठिकाणी होणार आहे आणि 11 ठिकाणी विविध ठिकाणी मूर्त्या संकलन करण्यासाठी महापालिकेचा मानस आहे। 11 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या संकलन केल्या जाणार आहे। त्यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे। प्रत्येक ठिकाणी 2 स्वच्छता निरीक्षक आणि 25 कर्मचारी असे अनेक कर्मचारी, जवळपास 250 ते 300 कर्मचारी या मूर्त्या संकलन करण्यासाठी लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे मूर्त्या संकलन करण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही निर्माल्य आहे हे निर्माल्य देखील या ठिकाणी संकलित करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या वतीने आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे अशा 11 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। या वर्षीचा गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि महापालिकेच्या वतीने देखील आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजचा 7वा दिवस आणि येणाऱ्या 10व्या दिवसासाठी महापालिका आता पूर्णपणे सज्ज झालेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।